फडणवीसांसमोर आत्ताच मुख्यमंत्री झालेले विजय देखील फिके पडले असं आपण म्हणत नाही, हा व्यक्ती म्हणतोय। मी तर म्हणतो तामिळनाडू जो विजय भी कल फीका गिर गया था देवेंद्र जी के सामने, उनकी स्टाइल ने मार डाला यार, मार डाला। आपण ऐकलत सदावर्ते, फडणवीस आणि मुख्यमंत्री विजय यांच्याबद्दल काय म्हणाले, पण आत्ताच झालेले या नवीन मुख्यमंत्र्यांनी काय काय केलं हे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं नाही। आता मुख्यमंत्री फडणवीस हे अगोदरही मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आत्ताही मुख्यमंत्री आहेत, पण जे फडणवीसांना जमलं नाही ते नव्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या 6 दिवसामध्ये करून दाखवलंय। विजय यांनी मुख्यमंत्री होताच 6 दिवसामध्ये जे निर्णय घेतलेत ना, ते देशातील कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतले नाहीत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला समजेल मुख्यमंत्री फडणवीसांनी काय केलंय आणि आत्ताच झालेल्या मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी काय केलंय। विजय यांनी 6 दिवसामध्ये असे काम केलेत, ते कामं ऐकल्यानंतर कोणीही त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही। नेमकं विजय यांनी 6 दिवसामध्ये असं काय बदल घडवलाय, एवढे वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांनी ते निर्णय का घेतले नाही, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहू। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। फक्त तमिळनाडूच्या राजकारणातच नाही, सध्या देशामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ते विजय थलपती या नावाची। एकेकाळी सिनेमामधून भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारा आज मुख्यमंत्री बनून थेट सरकार चालवतोय आणि म्हणूनच आता संपूर्ण देशाचं लक्ष तमिळनाडूकडे लागलंय। कारण अभिनेता मुख्यमंत्री झाला म्हणून नाही, त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे दिल्लीपर्यंत त्यांच्या नावाची चर्चा होत आहे। आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मुख्यमंत्री विजय हे डायरेक्ट भाजप सरकारला भिडताना दिसत आहेत। अगोदरच ते भाजपच्या विचारसरणीच्या विरोधामध्ये आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर जे निर्णय घेतले ते देखील भाजप सरणीच्या विरोधात आहेत। तमिळनाडूमधील राजकारण हे वेगळं राहिलंय। इथे सिनेमामधील कलाकार फक्त कलाकार म्हणून राहत नाही, ते जनतेच्या भावनाशी जोडले जातात। पण विजय जोसेफ यांच्या बाबतीमध्ये वेगळी गोष्ट आहे, ते फक्त सिनेमामधूनच नाही तर खऱ्या जीवनात देखील ते लोकांशी जोडलेले होते। तमिळनाडूमध्ये अनेक कलाकार मुख्यमंत्री होऊन गेले, जसं काही करुणानिधी, जयललिता, MGR, पण त्या लोकांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर काहीच असा बदल घडवला नाही। म्हणून तर आपण सुरुवातीला म्हटलो, देशाच्या राजकारणामध्ये आत्तापर्यंत असा मुख्यमंत्री झाला नाही ज्याने मुख्यमंत्री होताच महत्त्वाचे निर्णय घेतले। मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच विजय यांनी पहिल्या भाषणामध्ये एक वाक्य म्हटलं, ही सत्ता माझ्यासाठी नाही, तमिळनाडूच्या जनतेसाठी आहे। आणि त्यानंतर सुरू झाली निर्णयाची मालिका। सर्वात अगोदर मुख्यमंत्री विजय यांनी निर्णय घेतला तो महिलांच्या सुरक्षिततेसाठी। आपणच सांगा, आपल्या महाराष्ट्रात किंवा इतर राज्यामध्ये मुख्यमंत्री विजय यांनी घेतलेला निर्णय कुठे झालाय का? कारण की त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच निर्णय घेतला, महिलांवरती होणारे अत्याचार वाढलेत, विनयभंग करण्याचे प्रकरण वाढलेत, या सर्वांना थांबवण्यासाठी त्यांनी स्पेशल टास्क फोर्स तयार केलाय। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी निवडलेली ती टीम फक्त महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणार। आपल्या इथे विरोधी पक्ष सांगून थकले, महिलांच्या सुरक्षेसाठी काहीतरी कठोर निर्णय घ्या, ठोस निर्णय घ्या, पण अजूनही काही निर्णय झाला नाही। ही गोष्ट गुणरत्न सदावर्तेंनी सांगितली नाही। दुसरा त्यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला तो म्हणजे दारूची दुकानं बंद करण्याचा। आता कोणत्याही राज्यामध्ये दारूची दुकानं बंद करणं म्हणजे राज्याला तोटाच असतो, कारण की त्यामधून सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळत असतं। पण या बाबतीतही मुख्यमंत्री विजय वेगळे ठरले, त्यांनी उत्पन्नाचा विचार केला नाही, त्यांनी डायरेक्ट दारूची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतला। अनेक राज्यामधून अनेक ठिकाणावरून महिला ओरडून ओरडून सांगतात दारूची दुकानं बंद करा, पण सरकार काय त्याच्यावरती कोणताही निर्णय घेत नाही, कारण की त्यामधून मोठं उत्पन्न मिळतंय। ज्या ठिकाणी शाळा, कॉलेज, मंदिर आहेत त्या परिसरामध्ये असणाऱ्या आजूबाजूची सर्व दारूची दुकानं बंद विजय यांनी बंद केलीत। या निर्णयामुळे तमिळनाडूमधील महिलांमध्ये मोठा आनंद पाहायला मिळाला। त्यानंतर सोशल मीडियावरती लोक म्हणू लागली, विजय फक्त सिनेमामधला हिरो नाही तर तो खऱ्या आयुष्यामधील देखील हिरो ठरलाय। यानंतर मुख्यमंत्री विजय यांचा तिसरा निर्णय असा होता ज्यामुळे सर्वात जास्त दुःख झालं असेल ते केंद्र सरकारला। आपण आपल्या राज्यामध्ये पाहतो, साधा कोणाचा वाढदिवसही असला तर मोठे मोठे बॅनर लावले जातात आणि यामध्ये केंद्र सरकार एक नंबरला आहे। बॅनरमध्ये जाहिराती करण्यासाठी कोटी रुपये खर्च केले जातात, मोठे मोठे फ्लेक्स छापले जातात, मोठे मोठे बॅनर लावले जातात। पण इथेही मुख्यमंत्री विजय वेगळे ठरतात, त्यांनी तमिळनाडूमधून पूर्णपणे बॅनर आणि कटआउट याची बंदीच घातली। त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, कोणताही राजकीय नेता असो किंवा कोणताही अभिनेता असो किंवा कोणत्याही सिनेमाचा पोस्टर असो, थिएटरशिवाय इतर ठिकाणी तो लागणार नाही आणि जर असं झालं तर त्या व्यक्तीविरोधात मोठी कारवाई केली जाईल।
आज आपण बाहेर पडा आणि रोडवरती फक्त नजर फिरवा, आपल्याला मोठे मोठे बॅनर पोस्टर दिसतील. विजय यांचं म्हणणं आहे, हा रस्ता नागरिकांसाठी आणि त्या रस्त्यावरती तुम्ही मोठे मोठे फ्लेक्स लावताय, बॅनर लावताय, त्यामुळे अनेक लोकांचे अपघात देखील झालेत. एवढंच नाही तर त्या बॅनर आणि फ्लेक्समुळे रस्त्यांनी मोठ्या जागा देखील घेतल्यात. त्यामुळे इथून पुढे तमिळनाडूमध्ये कोणत्याही प्रकारचे पोस्टर लागणार नाहीत, बॅनर लागणार नाहीत. आता हा निर्णय आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलाय का, हे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं नाही. बरं, हे झालं राज्यापुरतं. यानंतर मुख्यमंत्री विजय हे डायरेक्ट केंद्र सरकारलाच भिडलेत. त्याचं झालं असं की आत्ताच नीटच्या परीक्षेचे पेपर फुटले. 22 लाख विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान झालंय. कारण की ही 22 लाख विद्यार्थी गोरगरीब कुटुंबातील होती. आई वडिलांनी त्यांना फार कष्टाने शिकवलं आणि आज म्हणतायत पेपर फुटलाय, परीक्षा कॅन्सल झाली. यावरती मुख्यमंत्री विजय यांनी केंद्र सरकारलाच झापलंय. ते म्हणाले, पेपर फुटीची ही पहिलीच वेळ नाही, या अगोदरही 3 वेळेस असे प्रकार झाले होते. जर तुम्हाला परीक्षा घेताच येत नाही तर कशाला घेतात परीक्षा. मुख्यमंत्री विजय पुढे म्हणाले, मुळामध्ये नीटची परीक्षा घेणं हा कायदाच चुकीचा आहे. 12वीमध्ये ज्या विद्यार्थ्याला जास्त गुण, त्या विद्यार्थ्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये ॲडमिशन दिलं जावं. विजय यांनी जसं बोललं तसं राज ठाकरे यांनी देखील सांगितलं, नीटची परीक्षा ही कॅन्सलच करावी, ही घेतली जाऊ नये. कारण की त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांचं नुकसान होत आहेत. श्रीमंताची मुलं पैसे देऊन पास होतात, पेपर विकत घेतात. या निर्णयावरती देखील विजय यांचं भरपूर कौतुक झालं. आणि आत्ताच 2 दिवसा अगोदर केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, CNGचे दर वाढवले. आता लोकांना वाटतं पेट्रोल डिझेल वाढलं म्हणजे महागाई वाढणार नाही, पण पेट्रोल डिझेलची किंमत वाढली की महागाई वाढती. यावरती देखील विजय यांनी केंद्र सरकारला झापलंय. ते डायरेक्ट केंद्र सरकारला म्हणाले, ज्या वेळेस कच्च्या तेलाच्या किमती कमी होत्या त्यावेळेस देखील तुम्ही पेट्रोल डिझेल महाग दिलं, म्हणजे जनतेला तुम्ही मूर्ख बनवलं. तुम्ही स्वतःचा फायदा करून घेतला. निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे रेट कमी करायचे आणि निवडणुका संपल्या की पेट्रोल डिझेलचे रेट वाढवायचे. आणि आज सांगताय कच्चं तेल महाग झालंय म्हणून तुम्ही पेट्रोल डिझेल महाग करतायत. मुळामध्ये केंद्र सरकार लोकांना मूर्ख बनवतंय. ज्या वेळेस केंद्र सरकारला फायदा करून घ्यायचा तेव्हा करून घेतला, लोकांना पेट्रोल डिझेल मात्र महागच दिलं. त्यांनी तमिळनाडूमध्ये बरेचसे निर्णय घेतलेत, तेही अवघ्या 10 दिवसामध्ये. पण यामध्ये सर्वात जास्त जनतेच्या फायद्यासाठी असणारे निर्णय म्हणजे हे निर्णय होते. आता आपल्याकडे गुणरत्न सदावर्ते म्हणतात, वाह भाई वाह, फडणवीस क्या लग रहे, विजय तो पाणी कम लग रहे सामने. आता या गुणरत्न सदावर्तेंनी सांगावं, मुख्यमंत्री फडणवीसांनी असे कोणते निर्णय घेतलेत ज्यामुळे महाराष्ट्रातील 100% जनता मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक करतंय. आज फडणवीस मुख्यमंत्री आहेत, ते असे निर्णय सहजपणे घेऊ शकतात. पण बरीचशी लोक म्हणतात, फडणवीस जनतेच्या भल्यासाठी कधी निर्णय घेणार नाहीत, ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि पक्षाच्या फायद्यासाठी निर्णय घेतील. जर मुख्यमंत्री फडणवीसांनी आज थलपती विजय यांच्यासारखे जर निर्णय घेतले ना, तर फडणवीसांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र उभा राहील. पण खोटं आश्वासन देण्यामध्येच आपले दिवस निघून चाललेत. आता गुणरत्न सदावर्तेंनी सांगावं, कोण फिकं आणि कोण घट्ट वाटतंय.